हॅलो, कसं काय मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन दिवसात. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आपल्या गुड न्यूज वगैरे सगळं भेटलेली आहे आपल्याला आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, बेबीज पण ओके आहेत आणि वहिनीची तब्येतसुद्धा एकदम व्यवस्थित आहे. आता आम्ही इकडे चाललेलो, वहिनी आहेत. आम्ही जिथे आहोत तिथं ती जागा तुम्हाला दाखवतो. समोर आहे DY पाटील स्टेडियम. इथून मस्त असा 5th फ्लोअरवरतून कॉलेजचा व्ह्यू, स्टेडियमच्या लाईट्सचा व्ह्यू आणि एकदम हिरवळ ग्रीन कॅम्पसमध्ये आम्ही आलेलो आहे. चला आपण जाऊन एकदा वहिनींना भेटूया. मी तुम्हाला वहिनींशी भेटून देतो, एक सेकंड. वहिनी कुठे आहे? अरे पेशंट आहे तू? तुझी डिलिव्हरी झाली, मग हे का बरं अजूनही? ते असतं डिलिव्हरी नंतर. पेशंट इकडं बसलाय, बिस्किट खात आहे. हा, आणि हे साहेब इकडे बसलेत. त्या मॅडम माझ्या जागेवर बसणार, तर मी कुठं बसू? मी उभं राहून 3-4 दिवस गौर से देखिए गाइस, पळतोय, नुसता पळतोय. मग माझं थोडंसं दुखणार ना पाय. मग मी जास्त पळतोय उलट. ओके, इकडे मी माझ्या मम्मीकडे जातो, तू तिकडे तुझ्या मम्मीकडे. आई पण आलेली आहे इथे. कसं वाटतंय तुम्हाला? आजी वाटत. कसं वाटतं तुम्हाला? आजी झाल्यात तुम्ही, बाळ तिकडे थांबलेत तुमचे नातू. तुम्हाला बघायची किती हे आतुरता आहे. कधी भेटतात असं होतंय. नाईस. बघूया आता आपल्याला कधी भेटायला भेटतंय. आणि आता जेव्हा लहान बाळांना भेटायला जाऊ, त्यांना एक आई, एक पप्पा, एक काका, 2 आज्या. आमच्या आजोबा तिकडे दुसरीकडे खूप बिझी आहेत म्हणून निघून गेले तिकडे गावाला. दोन पोरं. काय माहित, परत जर आपण जाताना काकी घेऊन गेलो तर आपल्याला माहित नाही. काय प्लॅन आहे म्हणजे? आजी तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त. हॉस्पिटलमध्ये काकी शोधून ठेवली वाटतं. नाही, शोधतो आता, भेटली तर पहिले काकी जाईल घरी. अजून बच्चनला बघायला नाही भेटलं, त्याच्यामुळे थोडंसं नाही, लवकरच आपण भेटू. आता बघूया, फक्त ज्या हिशोबाने मी इथे वावरतोय इतका छान बनून, पहिले पोरं घरी येतात का काकी घरी येते काय माहीत. चलो गाईस, बाकी अपडेट नंतर. बाय बाय. आता मी NSU मध्ये गेलो होतो, डॉक्टरला भेटायला बोलवलं होतं. काय ते कन्सल्ट ते नुसते ते सिग्नेचरच करायला होतं. हां, हे करा ब्लँकवर, ते करा सिग्नेचर. म्हटलं जा बाबा, हे काय सिग्नेचर, माझी प्रॉपर्टी घे, त्या पोरांना बरं कर, मग बाहेर काढा, माझे बिचारे कसे असतात. तर आता त्याला विचारलं की आई भेटू शकते का? माझं तर काय मॅडम काही म्हणा. ते म्हटलं ठीक आहे, आता आईला बोलवा, आई भेटू शकते. तर बघू आता रिॲक्शन काय आहे. आता DY पाटील मध्ये आहे, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, NICU आई, यांच्या पोरांची आई. तर आता जाऊन सांगूया आपण. काय वहिनी, बरं आहे का? बसले जरा आता उठता चालता येतंय ना? थोडं आहे प्रेशर. अजिंक्य दादाला काहीतरी बोलायचं होतं. काय आता सगळं आपलं झालं. NSU मध्ये बोलवलं त्यांनी सारखे, हे सिग्नेचर द्या, ते घ्या बाबा, माझी प्रॉपर्टी घ्या, सिग्नेचर घ्या, जी नाही प्रॉपर्टी ती सगळी घ्या, ते पोरांना बाहेर काढा. मग काय बोललो? काय नाही, मनात बोललो, ते काहीच नाही बोलले. ते बोलले की त्यांना विचारलं की आई भेटू शकते का त्या मुलांना? बोलले येस, बोलवा. फायनली डिलिव्हरीच्या दिवशी बघितलं ना, आज थांबा लाईंगे हो का, लाईंगे व्हीलचेअर येईल. हा, तिथून फक्त आतमध्ये चालत जायचं, एवढं नाही चालायचं आपल्याला. आता कसं वाटतं वहिनी तुम्हाला? आता तुम्ही त्या डिलिव्हरी नंतर आज तुम्ही शांतपणे त्यांना बघणार आहे. हेडफोन काय मला येत आहे. तुम्हाला कसं काय फील होतं मनात? वाटतंय, खूप एक्साइटेड आहे बघायला पोरांना. खूप काही सेकंडच पाहिलेलं मी आता त्यांनी जे फॉर्म साईन करून घेतले दादाकडून, त्याच्यामुळे त्यांचे ना फुटप्रिंट होते. तर ते हे बघा, एवढूसा फुटप्रिंट होता, एवढूसा पाय होता, एवढा. त्याच्यामुळे त्यांचे फुटप्रिंट होते इतके भारी, अशी एवढीशी फुटप्रिंट होते अशी. तुझी मजाच
तुला बघायला भेटतंय. पण होते का? नाही थांब नाही, फक्त पायाचा. लक्ष्मीचं पाऊल म्हणतो ना आपण, असा असा ते हा पाऊल कोणता होते. लक्ष्मीचा? पाऊल नाही तो. लक्ष्माचा रेडी ना वहिनी? तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी बघून येते. वॉरियर. त्याला विचार फोटो काढ. आज्या पण खूप फोन excited घेऊन हा आपण आता बघायला. ठीक आहे, मी बघून येते. मी तुम्हाला सांगेन. मायक्रो हे असतात ना त्याच्यावर. मायक्रोफोन तुम्ही असतो. मागे बाहेर असाल ना, मग नसेल तर मी तुमच्याकडे देऊन टाकते. काय तुम्ही एकदा आत गेल्यावर तुम्ही आम्हाला पण विसराल तिकडे फोन काढायचा, फोन काढायचा. अभी मैं जा रहा हा, आम्ही मी जा. म्हणजे आई कसं वाटतंय? घर वाटतं. ऐकून तर मला पण थोडं जेलस फील झालं की फक्त यांनाच आवडे, पण ठीक आहे. प्रायोरिटी वाईज ते फक्त मी तेवढेच बघितलेलं. तू- सांप को बोला पैसा भरो, मैडम को बोला बच्चा देखो, बस यही करो तुम. रिलेटिव्स को बोला उधर बैठो चुपचाप, कुछ नहीं करने का. हाँ ते actually मी ते बघितले असे ते ट्रॉली मध्ये घेऊन येत होते, पण मला माहिती नाही की आपलेच होते की काय. अपना प्रोडक्ट आहे का काय? हा तर ते जसे ते बाहेर आले आणि मी म्हटलं, त्यांनी म्हटलं हे प्रियंका, हा 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 हेच आहे. त्या डॉक्टर बोलल्या. डॉक्टरने मास्क काढला आणि त्यांनी असं दाखवलं, हे काय आहे? म्हटलं हे मेल आहे. अच्छा ठीक. हे काय आहे? म्हटलं हे फिमेल आहे. अच्छा, एक मुलगा आणि एक मुलगी झालेली. दीदी मोठी डॉक्टर सुद्धा हे होते की गर्ल बॉयज. ते बोलले दीदी मोठी आहे तुमची. एक ऑब्विसली गर्ल्स आर ऑलवेज डॉमिनेटिंग. आणि ते- दीदीने असं मागं केलं, थांब पहिला मी जाणार. लाल लाल अशी मस्त होते. एकदा आवाज काढून दाखव ना कसे रडत होते. चेहरा बघितला का नाही तू? अरे चेहरा आणि ते पर- मॅडम झालं. चेहरा मी बघतो त्यांचा. हा ठीक आहे, बघितलं नाक हिच्यासारखं दिसलं मला ते नाक, आणि बाकीचं ठीक आहे. पण जेव्हा मग ते मॅडमच बोलत होते आणि नंतर ओके ठीक आहे एवढं झालं, गेले. ते गेले. ते म्हटलं आधीला म्हटलं आधी बघतो, त्याला पण काय कळत नव्हतं काय काचे. आधी आधी बोलतोय मी असंच असं केलं मी. आधी आमचे हर एक म्हणजे आधी मोमेंटचे तू व्हिडिओ बघ. घेणार आहेत, त्या मोमेंटला फ्रीज Direct freeze. पण हे झाला, म्हटलं व्हिडिओ काय? लावून गेला आमचा. याच्याबद्दल मी तुम्हाला आता याच्या पुढे एक क्लिप टाकेल की मला काय वाटलेलं, तर बघा तुम्ही. एक्सपर्ट त्याला म्हटलं असं देव घेऊन चालेल, आधी असं केलं म्हणजे आपलंच हे हा, मग चाललंय आधी प्रोडक्ट. काय? आणि एक मिनिट हे धर तुला दाखवतो मी. तुम्हाला माहितीच नाही, तुम्हाला बोलायला सोपं वाटतं. तुम्हाला दाखवतो काय झालं. अडकेल हे. हळूहळू ते बाटल्या पडतील. जरा हे बाटल्या मी तुम्हाला दाखवतो हो, काय झालं. जरा ना. लवकर नाही तर किंवा नाही time तिथं गाडी यायला तुम्हाला टाइम आहे ना. हा. ती आहे ना अशी हे नाही बाईक माझं घेऊन बोल. येत होती. ठीक आहे, मी असा होत्या म्हणायचं. ऑपरेशनच्या थिएटर बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असा उभा आहे मी की मग दादा तिकडून करतोय आधी त्याचं सगळं बोलणं झाल्यावर बरं का. कसं आणि असं आधी आणि मी असं थांबलोय आणि जोपर्यंत दरवाजा नाही खोलला तोपर्यंत मला दिसणार नाही की तिकडे एक ब्लर पट्टी होती आणि परफेक्ट असं सिनेमॅटिक ऍब्सोल्यूट सिनेमा. तर ते येत आहे जवळजवळ मला एकदम मी असाच ना, मला मोबाईलचं काय समजतंय ना काय समजत, मी असाच येतात Blank. जसं दरवाजा उघडला तर नाही का एकदम असा होप उघडतो, असा दरवाजा उघडला आणि आमचे असे ते पहिले समोर आले, engine असे झाले. समोर आले तर फक्त अशी तिने डायरेक्ट टर्न मारून ती जसं काय डिमांडलाच चाललेली अशी चालली डायरेक्ट अशी घेऊन चाललेली ती. डॉक्टरला असं नाही ना ती जे पण होते पण ते ज्युनियर होते कोणतरी. Junior होते. डॉक्टर हा. ते असंच तर आहे. ते एक बाळ असं मी असं मागं चाललेलो त्यांच्या. तेवढे 10 सेकंड फक्त ते बाळ बघितले, दोघे रडत होते असं. आणि काय झालं, ते मी त्यांच्या मागे फिरत जात होतो म्हणजे ते लिफ्टने. त्या बाईच्या- आणि लिफ्ट तिच्या कशा मागं फिरत होत्या. त्या ज्युनियर डॉक्टरच्या मागे पोरांच्या मागे कुठं घेऊन चालली ते बघायला. आणि ते लिफ्ट आली, ती लिफ्ट आली ती. आता इथं कसं लेबल लावलेलं असतात की पेशंट्स लिफ्ट वगैरे, आणि ते पूर्ण भरून आली. ती म्हणले निकलो सब बाहेर, सब बाहेर निकलो, पुरा लिफ्ट खाली करो. मग तिने काय हे केलं, तिथं ते काढलं सर्किट, मग काय ते दाबलं आणि ते नॉनस्टॉप गेले होते धडाधड एकदम. मग एक्साइटेड आहे मी. काही सेकंद फादर बोलतोय, मदर फादर. काढलं ते दोघं खूप म्हणजे एकदम रडत होते, एकदम झलकच पाहिली मी. आज झालं तुमचं सगळं ते व्यवस्थित झालं, चांगलं होतं. असं टीम होती, काय होतं खूप काय? मोठी टीम होती डॉक्टर्सची. गायनॅक, ॲनेस्थेसिस्ट आणि पेडियाट्रिशियन, खूप मोठी टीम होती. खूप तुझं ते चांगलं. एक्सपिरियन्स सांग ना, ते जे कसं होतं ते स्टार्टिंगला वगैरे. आता ते जोपर्यंत बाळ नाही बघत तोपर्यंत सगळा एक्सपिरियन्स नंतर येईल आता त्यांचा.
ते नाही का ते असं आपल्याला एक्साइटमेंट झाली की सू येते हा तसं झालं त्यांचं. तसंच झालं. संडे को आणा मस्त हा. डोके आणा. आता नाही, सगळं नंतर सांगेन. तुझं पोट कमी झालं, माझं करायला लागलं. हम्म.